हे आता तेल गरम झाले. आपण ह्याच्यात एक खांडवी अशी कमीच गॅस ठेवायचा, असं तळून सोडायचं तळायला आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळायचं. आपल्याला कोणत्या प्रकारे चिटकवलेलं नाही किंवा काहीच नाही. तेल जास्त गरम झाल्यामुळं लाल होते, पण काही नाही, चांगलं जास्त जेवढं लाल होईल किंवा काय हे होईल तर ते क्रिस्पी होत आहे चांगलं. हे बघा, आता हे आपली खांडवी तळून झाली. आता ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये गरम आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं असं, आणि हे असंच बंद करून ठेवायचं, असंच बंद करायचं. परत ते गार झाल्यावरती मोडतंय परत, मग ते मोडायच्या अगोदरच आपल्याला हे असं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ते लवचिकपणा असतं त्याच्यात, असं भरायचं आणि ह्याला असंच उभं ठेवायचं. तुम्ही जर डालड्याचा वापर केला ना त्या साठ्यासाठी, तर हे जे पाकळ्या आहे, आता माझं जे फुगलं आहे ते असं फुगणार नाही तुमचं. माझ्याकडं नसल्यामुळं, मी आता घाईत असल्यामुळं, महालक्ष्मी आलेल्या असल्यामुळं आजच, तर मला आता खूप घाई होती, त्याच्यामुळं मी तुपाचाच वापर केला. तर तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही डालड्याचा वापर करा. डालड्याच्या वापराने ह्याला खूप चांगल्या पाकळ्या, छान पाकळ्या येतात अशा. हे असं उभं करून ठेवायचं. सगळं अशा पद्धतीनं बनवा.